आणि सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। अयोध्येतील मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। मुंबईच्या वाळकेश्वर इथल्या बाणगंगा तलाव परिसरात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून काही खास महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग। प्रशांत, बाणगंगेच्या तीरावर दीपोत्सव कसं वातावरण आहे? अपूर्व उत्साह आहे मिलिंद। म्हणजे आपण बघतोय ना की प्रभू श्री रामचंद्राचं म्हणजे अयोध्येला ज्या प्रतिष्ठापना होणार त्याच्या पूर्वसंध्येला मुंबईमध्ये म्हणजे खरं तर मुंबईचा हा भाग म्हणजे वाळकेश्वर मलबारीचा खोलगट भाग आणि याच भागामध्ये हा जो बाणगंगा तलाव आहे खूप मोठी पौराणिक आख्यायिका याला आहे। प्रभू श्रीराम सीतामातेच्या शोधात ज्यावेळेस होते त्यावेळेस त्यांना तहान लागली म्हणून त्यांनी या ठिकाणी एक बाण मारला आणि तिथून एक गोडा पाण्याचा झरा निर्माण झाला आणि आज तोच हा तलाव हा अनेक वर्षांपासून असा आपल्याला दिसून येतोय, अनेकांची तहान भागवतोय। आता आपण बघतोय की जवळपास 25,000 दिव्यांची रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। शंखनाद आणि महाआरती या ठिकाणी होत आहे। जे व्यासपीठ उभारण्यात आलंय त्या व्यासपीठावर सुद्धा आपल्याला दिसतंय भाविकांचा प्रचंड मोठा उत्साह हा सगळ्याच ठिकाणी दिसून येतोय। गर्दी प्रत्येक ठिकाणी आहे आणि या सगळ्या गर्दीच्या मनामध्ये भाव एकच आहे म्हणजे की प्रभू श्रीरामाचा जयघोष करत सगळेच भाविक या ठिकाणी अपूर्व धार्मिक उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत। शंखनाद केला जातोय, मंत्रोच्चाराच्या जगरामध्ये या ठिकाणी तुतारीच्या निनादामध्ये प्रभू श्रीरामांची आराधना केली जाते आणि या महाआरतीचं विलोभनीय चित्र हे प्रत्येकाच्या मनामध्ये कसं एकदम ठासून राहतं हे दिसतंय। अयोध्येला जरी जाता आलं नाही तरी या ठिकाणी सुद्धा येऊन प्रभू रामाची आराधना करण्याची संधी ही प्रत्येक भाविकाला मिळते। हे चित्र जे आहे ते नक्कीच या भक्तिमय वातावरणाला पोषक आपल्याला नक्कीच म्हणता येईल। मिलिंद, बाणगंगा तलावाच्या माध्यमातून जो गोड्या पाण्याचा झरा म्हणजे समुद्राच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेला हा तलाव हा एक अतर्क्य मानला जातो आणि प्रभू श्रीरामाची ही देण या भूमीला आहे ही सुद्धा या ठिकाणी मानता आहे। मिलिंद, प्रशांत, ही दिव्यांची रोषणाई एक दिवा घेऊन या आणि इथे लावा असं आवाहन करण्यात आलं होतं आणि नागरिकांनी एक दिवा एक पणती इथे आणून लावलेला आहे। आताही लोक आजूबाजूला आपल्याला पाहतायत, इथे येऊन दिवा लावतायत, नमस्कार करतायत आणि बाणगंगेचा हा दीपोत्सव आमचे सहकारी प्रशांत बाग आणि आमच्या व्हिडिओ जर्नलिस्टच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला पाहायला मिळतोय। प्रशांत, खरंच अतिशय उत्साहाचं वातावरण आहे इकडे। सगळीकडे पाहिलं की मनातही एक वेगळं चैतन्य निर्माण होतं। जय श्रीराम जितकी ताकद आहे की या दोन शब्दांचं उच्चारण सुद्धा प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये एक वेगळी अनुभूती निर्माण करतं। श्रीराम स्तोत्र असो की श्री रामचरित मानस असो आणखी वेगवेगळ्या रामाच्या माध्यमातून तयार झालेल्या दोहांचं ज्यावेळेस उच्चारण होतं त्यावेळेस अंगावर रोमांच फुलतं आणखी त्याचीच अनुभूती आज या कार्यक्रमाला जाणवून येत आहे। म्हणजे आपण बघतोय की मुंबईच्या मलबारीच्या किंवा कानाकोपऱ्यात आलेले भाविक या ठिकाणी महाआरतीमध्ये जे सामील झालेले आहेत ती एक अनुभूती म्हणून सामील झाले आहेत। अर्थात प्रत्येकाला अयोध्येला जाता येत नाही। एक दिवा प्रभू श्री रामचंद्रासाठी या खरं एकाच टॅगलाईनवर आधारित खरं तर पण अगदी सहज हाक दिली आणखी या ठिकाणी पोहोचले आणि ही दिव्यांची रोषणाई आपल्याला सगळ्या ठिकाणी दिसून येते। आता या महाआरतीच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचा जागर करत श्रीरामाला अर्घ्य देत अयोध्येला जे होणारे उद्या प्राणप्रतिष्ठा सोहळा त्याच्या पूर्वसंध्येच्या निमित्तानं प्रत्येक जण या ठिकाणी आराधना करतोय ती प्रभू श्रीरामाची। अर्थात प्रत्येकाच्या मनामध्ये अपूर्व उत्साह आहे आणि हीच भावना आहे आणि ही बोलकी भावना जी आहे तीच सगळ्यात महत्वाची मानली जाते। आणि या भावनेच्या माध्यमातून म्हणजे मलबारील खरं तर मुंबई अरबी समुद्राजवळ असलेला हा भाग अगदीच हाकेच्या अंतरावर असलेलं खरं तर हे बाणगंगा तलावाचं क्षेत्र आणि या गोड्या पाण्याची निर्मिती असलेला हा शेकडो हजारो पुरातन वर्षांपासून असलेला हा तलाव या तलावाच्या माध्यमातून आजही प्रत्येक तहानलेल्याची तहान भागवली जाते आणि ती भागते। याच्या इतकं अजून कोणतं विस्मय म्हणता येईल आपल्याला? काही जी असतात ती काळाच्या उदरामध्ये गडप झालेली असतात, पौराणिक आख्यांच्या माध्यमातून त्या ज्या गोष्टी समोर येत असतात, पण विज्ञानाचा जर का आपण विचार केला तर समुद्राच्या जवळ असलेला गोड्या पाण्याचा तलाव हा अखंड वाहणारा झरा 365 दिवस अखंड खरंय प्रशांत, या ठिकाणी गेलं की एक वेगळ्या प्रकारची अनुभूती आपल्याला होते आणि शब्दातून काही वेळेला काही गोष्टी सांगता येत नाहीत, पण प्रत्यक्ष इथे गेल्याशिवाय ही
गोष्ट तुम्हाला अनुभवता येणार नाही, इथलं वातावरण अनुभवता येणार नाही, पण त्यातल्या त्यात आम्ही बाणगंगेच्या इथला हा दीपोत्सव आणि कायम ही बदकं ना कायम या तलावात असतात आणि अतिशय शांतपणे विहार करत असतात. खूपच सुंदर अशा प्रकारचं हे दृश्य.